Dear student, today we are going to learn lesson number 5, family values. बघा, कुटुंबातील मूल्य, कौटुंबिक मूल्य किंवा कुटुंबातील मूल्य हा लेसन आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट केलेला होता. आज पेज नंबर 25 अभ्यासणार आहोत. तर बघा, इफेक्ट्स ऑफ हॉनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. तर बघा, हॉनेस्ट प्रामाणिकपणा, डिसऑनेस्ट अप्रामाणिकपणा. तर बघा, we do many different things every day. Sometimes we make mistakes. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हातातून बऱ्याच वाईट गोष्टी घडत असतात. कधी चुकीच्या गोष्टी घडतात तर कधी चांगल्या गोष्टी घडत असतात. पण बघा, कधी चूक जर झाली, एखादी गोष्टीची चूक झाली आणि ती आपल्या लक्षात आली, त्याविषयी आईवडिलांशी किंवा मित्रमैत्रिणीशी मनमोकळेपणाने बोलायला पाहिजे. त्यातून जी आपली चूक झालेली आहे ती सुधारण्यास नक्कीच मदत होईल. बाय डुईंग दिस वी लर्न टू बी हॉनेस्ट अँड फाइंड अ वे टू करेक्ट आवर मिस्टेक. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही चुका जर झालेल्या असेल तर त्या मम्मी पप्पाशी नक्की शेअर करायला पाहिजे. मम्मी पप्पाशी जी चूक झालेली आहे ती जर तुम्ही शेअर केली तर नक्कीच त्यावर काहीतरी सोल्युशन निघेल आणि तुमची चूक नक्कीच सुधारेल. इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी हॉनेस्ट अँड सिन्सिअर इन आवर वर्क. वी मस्ट ट्राय hard to keep the trust in any relationships and never cheat. If we are honest, we do not have to. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले काम जर आपण व्यवस्थित केले, नात्यामधील जे परस्पर विश्वास असतो ते जपणं व कोणाची फसवणूक न करणं हे सुद्धा प्रामाणिकपणाचेच लक्षण आहे. कधी कधी आपण बघा एखाद्याशी खोटं बोलतो किंवा त्याला फसवतो, तर हे अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो. प्रामाणिकपणा जो असतो त्यामुळे आपल्याला भीती वगैरे वाटत नाही. त्या उलट काय असतं, अप्रामाणिकपणाने जर आपण एखाद्या व्यक्तीबरोबर जर वागलो तर आपण ते आपल्याला एक प्रकारचं संकटातच उडून न्यायला बसले. It is also necessary to be honest and sincere in our work. We must try hard to keep the trust in any relationship and never cheat. If we are honest, we do not have to. तर बघा, नात्यामध्ये परस्पर विश्वास असला पाहिजे. कोणीही कोणाची फसवणूक केली नाही पाहिजे. जर एखाद्याची फसवणूक केली तर जो विश्वास असतो तो उडून जातो. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो, म्हणून आपण प्रामाणिकपणानंच वागलं पाहिजे. कोणाची फसवणूक नाही केली पाहिजे. हे सुद्धा एक प्रामाणिकपणाचेच लक्षण आहे. डू यू नाव, तुम्हाला माहिती आहे का, इन 2011 ड्युरिंग अ क्रिकेट मॅच बिटवीन इंडिया अँड द वेस्ट इंडीज, अ बॉलर कॅच सचिन तेंडुलकर राईट ॲट द बिगिनिंग ऑफ द मॅच. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2011 साली भारत विरुद्ध वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्यामध्ये सुरुवातीच्याच एका षटकात म्हणजे सचिन तेंडुलकर यांचा कॅच वेस्ट इंडीजच्या गोलंदाजाने पकडला. नेक्स्ट बघा, द बॉलर अप्लाइड टू द अंपायर थिंकिंग दॅट द बॉल हॅड नॉट टच्ड द बॅट. द अंपायर डिक्लेअर्ड तेंडुलकर नॉट आऊट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोलंदाजाने पंचाकडे अपील केलं. बॉलचा स्पर्श बॅटला झालेलाच नाहीये असे वाटून पंचाने तेंडुलकरला नॉट आऊट असल्याचे घोषित केले. हाऊएव्हर, नोइंग दॅट द बॉल हॅड टच हिज बॅट, तेंडुलकर रिटर्न टू द पॅव्हेलियन दो ही वॉज डिक्लेअर्ड नॉट आऊट. आणि बघा, परंतु बॉलचा स्पर्श आपल्या बॅटला झाला आहे हे सचिन तेंडुलकर यांना माहिती होतं. नॉट आऊट घोषित असून सुद्धा सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट मैदानातून ते परतले. नेक्स्ट बघा, बी अफ्रेड बट इफ वी आर dishonest we lose
our self confidence. We must be honest at home as well as in public. Everyone respect on an honest person. Honesty is our strength. आणि बघा, आपली जर वागणूक व्यवस्थित असली, चांगली, आपण जर इतरांसोबत चांगलं जर वागलं तर आपल्याला इतरांकडून सुद्धा रिस्पेक्ट मिळत असते. प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर असतो. प्रामाणिकपणा ही आपली स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. हॉनेस्टी इन पब्लिक लाईफ, सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा. तर बघा, इफ वी आर हॉनेस्ट इन आवर पब्लिक लाईफ we will get better public services and facilities. तर बघा, आपण जर सार्वजनिक जीवनामध्ये प्रामाणिकपणाने वागलो तर आपल्याला ज्या सेवा सुविधा असतात त्या आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. नेक्स्ट बघा, what happens if we travel on a train or bus without ticket. बघा, जर आपण ट्रेन किंवा बसने जर विदाऊट तिकीट प्रवास केला तर काय होईल? आवर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम विल रन ॲज अ लॉस अँड वूड सून हॅव टू शट डाऊन. आणि बघा, वाहतूक व्यवस्था जी आहे ती तोट्यात चालेल आणि काही दिवसात लगेच बंद पडेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ट्रेन किंवा बसने विदाऊट तिकीट प्रवास केला, तिकीटच काढलं नाही, तर जी वाहतूक व्यवस्था आहे ती एकदम तोट्यात चालेल आणि काही दिवसात लगेच बंद पडेल. आवर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम विल रन ॲज अ लॉस. म्हणजे जी वाहतूक व्यवस्था आहे ती तोट्यात चालेल आणि जी सर्व्हिस आहे ती लगेच बंद पडेल. इफ ईच पर्सन बाईज अ तिकीट हॉनेस्टली दिस प्रॉब्लेम विल नॉट अराईज. आणि बघा, प्रत्येक माणसाने जर प्रामाणिकपणाने गाडीत बसल्या बसल्या तिकीट जर घेतलं तर हे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाहीत. नेक्स्ट बघा, हॉनेस्टी कॅन इनकरेज एफिशियन्सी पब्लिक लाईफ. हॉनेस्टी इज द बेस्ट वे टू इनकरेज डिसिप्लिन अँड एफिशियन्सी इन पब्लिक लाईफ. तर बघा, प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. प्रामाणिकपणाने जर वागलं तर जीवनातील ज्या शिस्त आहे, कार्यक्षमता आहे त्या वाढण्यास उपयुक्त ठरते. ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉपरेशन मीन्स सहकार्याचा फायदा. इन अवर फॅमिली वी कॉपरेट विथ इच अदर. सिमिलरली इन टीम स्पोर्ट्स द मोर द प्लेयर्स कॉपरेट विथ ऑन अनदर द बेस्ट इज दियर गेम. आणि बघा, कुटुंबात आपण एकमेकाशी सहकार्याने वागतो, तसेच जर आपण खेळताना खेळाडूमध्ये जितकं सहकार्याची भावना तितका तो खेळ एकदम चांगला होत असतो. नेक्स्ट बघा, इन्स्टेड ऑफ कीपिंग द फिलिंग ऑफ कॉपरेशन रेस्ट्रिक्टेड टू स्पोर्ट वी शुड ब्रिंग इट इनटू public life as well. Everyone need cooperations in public life. We too need the help of others. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक जीवनामध्ये आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. ज्या प्रकारे आपण कुटुंबात सहकार्याने वागतो त्याचप्रमाणे खेळामध्ये जर आपण सहकार्याने वागलो, एकमेकांना सहकार्य केलं तर व्यवस्थित तो खेळ पार पडत असतो. त्याचप्रमाणे जर आपण सार्वजनिक जीवनामध्ये आपण एकमेकांना सहकार्य केलं तर आपल्यालाही इतरांचं सहकार्य मिळत असतं. नेक्स्ट बघा, फेअर्स, रॅलीज अँड अदर सच गॅदरिंग्स कॅन ओनली बी अरेंज्ड सक्सेसफुली इफ वी कॉपरेट विथ ऑन अनदर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यालाही इतरांची मदतीची गरज असते. एखाद्या गावामध्ये यात्रा किंवा रॅलीज असल्या तर ती रॅलीज किंवा यात्रा ही एका माणसाकडून पार पडत नसते. त्याला सर्व माणसाचं सहकार्य आवश्यक असतं आणि सहकार्यामधून तो कार्यक्रम जो असतो तो व्यवस्थित पार पडत असतो. नेक्स्ट बघा, व्हॉट इज सोल्युशन. वी मीट अ बॉय हू हॅज लॉस्ट हिज वे. बघा, रस्ता चुकलेला मुलगा जर तुम्हाला भेटला तर काय कराल? सेकंड नंबरचा आहे, व्हाईल ऑन अ ट्रिप
we realize that our friend has forgotten her tiffin at home. तर बघा, सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आलं की तुमच्या मैत्रिणीचा डबा घरी विसरला आहे. तर तुम्ही काय करणार? सम पीपल्स आर स्टिक इन द लिफ्ट ऑफ अ बिल्डिंग. तर बघा, इमारतीतल्या बिल्डिंगमध्ये काही व्यक्ती अडकले आहेत. मग त्या तुम्ही काय करणार? नेक्स्ट बघा, रीड अँड डिस्कस. बघा, वाचा व चर्चा करा. रीड द डायलॉग्स गिव्हन बिलो. बघा, काही संवाद दिलेले आहेत खाली तुम्हाला. डिस्कस द प्रॉब्लेम स्टेट अँड इट्स सोल्युशन. तर बघा, काही संवाद दिलेले आहेत, त्यातील वादाचा मुद्दा कोणता आहे, तो कसा सोडवला गेला याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. नेक्स्ट बघा, आवर टीचर्स टेकिंग अस टू सी अ फोर. इट विल बी अ लॉट ऑफ फन, बट लेट अस नॉट इन्क्लूड सविता अँड समीर इन अवर ग्रुप. सविता टॉक टू मच अँड समीर इज ऑलवेज प्लेइंग प्रँक. तर बघा, आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहे. खूप मजा येईल, पण आपल्या गटात सविता आणि समीरला मात्र घ्यायचं नाही आहे. का बरं घ्यायचं नाही? बघा, सविता टॉक्स टू मच. बघा, सविता काय करते? सविता आणि समीरला घ्यायचं नाही. सविता खूप बडबड करते, तर समीर हा खोड्या काढत असतो. नेक्स्ट बघा, सो व्हॉट सविता सिंग्स वेल. बघा, म्हणून काय झालं? सविता गाणं छान म्हणते. समीर टेल्स जोक्स, आणि समीर खूप सुंदर असे जोक सांगतो. लेट्स टॉक टू देम, दे विल अंडरस्टँड. लेट्स नॉट लिव्ह देम आउट. आणि बघा, समीर चांगले विणं सांगतो, सविता चांगले गाणे गाते. आपण त्यांच्याशी बोलूया, ते आपलं ऐकतील, आपण त्यांना वगळायचं नाही. दॅट्स ट्रू. आय डोंट थिंक ऑफ दॅट. लेट अस प्रॉपर फॉर द ट्रिप टुगेदर. खरंच की माझ्या लक्षात नाही आलं. आपण सगळे मिळून सहलीची तयारी करूया. यस, गायत्रीज राईट. लेट अस लर्न न्यू सॉंग्स फ्रॉम सविता अँड न्यू जोक्स फ्रॉम समीर. बघा, हो गायत्री म्हणते ते बरोबर आहे. सविताकडून आपण नवीन गाणे शिकूया आणि समीरकडून आपण छान छान विनोद ऐकूया, म्हणजे जोक्स ऐकूया.